महाविकास आघाडीत तिसऱ्या भिडूस देण्यास विरोध. महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही. मनसेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं वक्तव्य. अंबरनाथमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. सदामामा पाटील यांचा पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. आगामी निवडणुका अजित पवारांच्या नेतृत्वात लढून करू, उत्कृष्ट यश मिळवूया, खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य. मंत्री गिरीश महाजन वर्षभराचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार. एकूण 31 लाख रुपयांचं वेतन देणार. वर्षभराचा पगार देणारे महाजन राज्यातील पहिलेच मंत्री. कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या. कोकणवासियांसाठी शरद पवार यांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना महिला आघाडी सज्ज. मुंबईतील महिला मतदारांसाठी पक्षाकडून खास रणनीती. महामंगळागौर स्पर्धेच्या निमित्तानं लाडक्या बहिणींमधील कलागुणांना व्यासपीठ. तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी. राज्यातील छोटे प्लॉट धारकांना शासनाचा मोठा दिलासा. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. हरिभाऊ राठोड यांना पोहरादेवी येथील महंत सुनील महाराजांकडून मंदिर परिसरात झाडू मारण्याची शिक्षा. असे न केल्यास मंदिरात बंदी घालण्याचा इशारा. पोहरादेवी येथील दसरा मेळाव्यात हरिभाऊ राठोड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध. सरकारनं तुटपुंजी मदत जाहीर केली. आमदार रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल. सरकारनं संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीला बगल दिली. रोहित पवारांचा सरकारवर आरोप. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान. 68 लाख 69,756 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाले. जवळपास 29 जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद. राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर. शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31,628 कोटींचं पॅकेज. राज्य सरकारकडून आतापर्यंतची सर्वात मोठी मदत. मुख्यमंत्र्यांची घोषणा. 253 तालुक्यांमध्ये सरसकट मदत करणार. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 3.5 लाख मदत. कोरडवाहू शेतकऱ्यांना 35,000 रुपये. हंगामी शेतकऱ्याला 27,000 हेक्टरी मदत. तर बागायती शेतकऱ्याला 32,500 रुपये मदत देणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. दूध देणाऱ्या जनावरांसाठी 37,500 रुपये. तर ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपयांची मदत दिली जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. घर, दुकानं तसंच गोठ्यांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उभारणीसाठी मदत देणार. 30,000 प्रतिविहीर मदत करण्याचा सरकारचा निर्णय. नुकसान झालेल्या पंपांना भरपाई मिळणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण आणि स्वप्न बाधित होऊ नये हा सरकारचा प्रयत्न. बाधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली. 45 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलाय. विमा उतरवलेल्या शेतकऱ्याला अतिरिक्त 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे देणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी. एनडीआरएफच्या निकषांपेक्षाही जास्त मदत दिली. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर बच्चू कडू असमाधानी. अमरावतीत बच्चू कडूंचं आंदोलन. अमरावती नागपूर महामार्गावर रास्ता रोको सुरू. सरकारच्या निषेधार्थ शेतकरी रस्त्यावर. राज्य शासनानं जाहीर केलेली मदत तुटपुंजी. पॅकेज जाहीर केलं मात्र त्यात तथ्य नाही. खासदार प्रणिती शिंदे यांची टीका. घोषित केलेली मदत तोंडाला पाने पुसणारी. गेल्या वेळी 3 हेक्टर पर्यंत मदत केली. यावेळी 2 हेक्टर मदत. एनडीआरएफचे निकष सोडून मदत मिळेल ही अपेक्षा होती. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी टाळाटाळ. ही मदत आधीच जाहीर करायला हवी होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. मुंबई हायकोर्टाचा जीआरला स्थगिती देण्यास नकार. 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयास स्थगिती देण्यास नकार. राज्य सरकारला मोठा दिलासा. 4 आठवड्यात सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश. हैदराबाद गॅजेट विरोधातील याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका. मराठा नेते गंगाधर काळकुटे यांची हस्तक्षेप याचिका.
मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका. शिवसेनेच्या भूमिकेला मनसेचाही दुजोरा. दिवाळीत मोठे फटाके फुटतील, मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांचं सूचक विधान. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाचं काम बंद ठेवून वकील संघाच्या वतीनं बैठकीचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वकील संघानं निषेध नोंदवला. साताऱ्यात रिपब्लिकन पार्टीकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा तीव्र निषेध. हल्ल्याच्या प्रयत्नानंतर देशभरातून संताप व्यक्त. न्याय व्यवस्थेवर कुठलेही हल्ले सहन केले जाणार नाही असा इशारा. सांगलीत काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय उपोषण. शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्याच्या मागणीसाठी उपोषण. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा. भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौकात ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन. मनुवादी विचारांच्या लोकांचा निषेध करत आंदोलन. पैठणमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आक्रमक. थकीत वेतन देण्याच्या मागणीचं पंचायत समितीला निवेदन. मागणी मान्य न केल्यास काम बंद करण्याचा इशारा. हिंगोली शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न. घटनेच्या निषेधार्थ नागपुरात आंदोलन. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद. आरपीआय कार्यकर्त्यांची मनमाडमध्ये जोरदार निदर्शनं. हल्लेखोर वकिलावर कठोर कारवाईची मागणी. सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा धाराशिवमध्ये निषेध. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, कार्यकर्त्यांची मागणी. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र निषेध. गवई यांच्या प्रतिमेवर फुले उधळून दुग्धाभिषेक. हल्लेखोर वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षेची मागणी. सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला प्रकरण. अमरावती शहरातील काँग्रेस पक्ष आक्रमक. अमरावतीमध्ये काँग्रेसचं आंदोलन. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा कोल्हापुरात इंडिया आघाडी करून निषेध. छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. न्यायमूर्ती खरतर गवईंवरील हल्ल्याच्या प्रयत्नाविरोधात रोहित पवार यांचं आंदोलन. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त. कुंभमेळा आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांची नियुक्ती. सोन्या चांदीच्या दरात नवा विक्रम. सोन्याचे दर 1.25 लाखाच्या उंबरठ्यावर तर चांदीचे दर 1.5 लाखांच्या पार. वर्षभरात सोन्याच्या भावात 40% तर चांदीच्या भावात 60% वाढ. भिवंडीतील स्टेम प्राधिकरणामध्ये भ्रष्टाचार. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उचलबांगडी. तर ठाणे पालिका नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार. नागरिकांच्या पाणी प्रश्नांसंदर्भात मनसे आक्रमक. अविनाश जाधवांनी ठाणे पालिका आयुक्तांची भेट घेतली. कॉम्प्लेक्समध्ये रहिवाशांना पाणी विकत घेण्याची वेळ. ओबीसी संघटना सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. उच्च न्यायालयातील सुनावणी जलद करण्याची मागणी करण्यात येईल. प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानं मोठा वाद. मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील प्रकार. निवृत्त कर्मचाऱ्यांना भेट दिली होती पुस्तकं. भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यावर सहकाऱ्यांनी फेकली पुस्तकं. निवृत्त कर्मचाऱ्यास माफी मागायलाही लावलं. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली कस्तुरबा रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांची भेट. कोणतंही पुस्तक फेकलं गेलं नाही, किशोरी पेडणेकर यांची माहिती. बेळगावात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त शोभायात्रा. शोभायात्रेत मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी. जळगावमधील रावेरमध्ये अमोल जावळे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचं पूजन. जयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन. मिरवणुकीमध्ये समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित. आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती. जळगावमध्ये आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण. नवसाला पावणारी श्री जगदंबा मातेच्या शांती उत्सवाला खामगावात प्रारंभ. 6 ऑक्टोबर पासून ते 16 ऑक्टोबर पर्यंत सोहळा साजरा करण्यात येणार.
मालेगावात 2 दिवसीय जैतोबा यात्रा महोत्सव यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था. महोत्सवासाठी उत्तर महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित. खेड तालुक्यातील आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर. यंदा नगराध्यक्षपद सर्वसाधारण झाल्यानं सर्वांसाठी संधी उपलब्ध. इच्छुक उमेदवारांचा आत्मविश्वास वाढलाय. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात भाजीपालांच्या दरात वाढ. मुसळधार पावसामुळे तब्बल 20% भाज्यांचे दर वाढले. नंदुरबारमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 4 वर्षांपासून धुळकात. आदिवासी जिल्ह्यात आदिवासींचे हाल, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. आरोग्य उपकेंद्र शुभारंभ करण्यासाठी प्रशासन कधी मुहूर्त सापडेल असा सवाल उपस्थित. शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे रजिस्ट्रेशन बंधनकारक करा. माजी खासदार सुजय विखे यांची साई संस्थानला मागणी. तिरुपती बालाजीला जो नियम आहे तोच शिर्डीलाही लागू व्हावा या दृष्टीने मागणी. लोणावळा नगर परिषदेचे 13 प्रभाग असून 27 सदस्य संख्या. लोणावळा नगर परिषदेच्या मतदारांची अंतिम यादी 28 ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. सिल्लोडमधील भवन गावात सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य. डिझेल अभावी घंटागाडी 10 दिवसांपासून बंद. कचऱ्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात. बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये घायवळ विरोधात गुन्हा दाखल. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवल्याचा आरोप. सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाची बडबड. परमात्म्यानं माझ्याकडून करवून घेतलं ते मी केलं. गवईंवर हल्ला करणारे वकील राकेश किशोर यांचं वक्तव्य. मुंबईची भूमिगत मेट्रो 3 उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार. आरे JVLR ते कफ परेड पर्यंतचा प्रवास अवघ्या 70 रुपयांपर्यंत तासाभरात होणार. 33 किलोमीटरच्या मार्गिकेवर मेट्रोची 27 स्थानकं. बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं उद्घाटन. तात्काळ गुन्हे सोडवण्याच्या दृष्टीनं व्हॅनची मदत होणार. आंबा घाटात 3.5 किलोमीटर लांबीचा बोगदा खोदला जाणार. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बोगद्याला परवानगी दिली. नवी मुंबईत उद्या अवजड वाहनांना बंदी. सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत अवजड वाहनांना बंदी असेल. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनामुळे बंदी. वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय. मालाड अंधेरी फक्त 6 मिनिटात BMCचा मेगा प्रोजेक्ट पोयस नदीवर उभारणार. नवी मुंबई विमानतळ उड्डाणासाठी सज्ज. पहिले 5G एअरपोर्ट. 66 चेक इन काउंटर तर 22 सेल्फ बॅगेज ड्रॉप पॉइंट्स. 29 एरो ब्रिज आणि 10 बस बोर्डिंग गेट्स असणार आहेत. शिरूरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात. आंबेगाव तालुक्यातील विविध संस्था आणि नागरिकांकडून मदतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद. तब्बल 1,05,00,000 रुपयांचे किराणा साहित्य रवाना. सिल्लोड तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस. प्रशासनानं पंचनामे करून मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीत दसरा महोत्सव समितीतर्फे 11 लाख रुपयांची पूरग्रस्तांसाठी मदत. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. पंढरपूरमधील माढ्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना कपड्यांचं वाटप. 5,000 पूरग्रस्तांना मदत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात. 17,000हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत 4 कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात जवखेडे खालसा परिसरात बिबट्याचं दर्शन. परिसरात भीतीचं वातावरण. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची गावकऱ्यांची मागणी. या बातमीसह गाव टू ग्लोबल मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.